नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओपासून आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नॅशनल इन्कम हा जो चॅप्टर आहे याला बघायला सुरुवात केलेली होती। आजच्या या व्हिडिओपासून आपण उत्पन्नाचे प्रकार म्हणजे टाइप्स ऑफ इन्कम हा जो टॉपिक आहे हा या व्हिडिओमध्ये आज आपण कंप्लीट करणार आहे। यामध्ये सर्वात पहिला जो पॉइंट आहे तो आहे घटक उत्पन्न, त्यालाच आपण म्हणतो फॅक्टर इन्कम। तर कुठल्याही वस्तू किंवा सेवेचं उत्पादन करताना 4 घटकांची आवश्यकता असते। कुठले कुठले घटक आहेत ते म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजकता। हे 4 घटक सर्व कुठल्याही वस्तू आणि सेवेचं उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असते। जसं एखादी कंपनी तुम्हाला स्थापन करायची आहे, जसं पेन आपण मागच्या व्हिडिओमध्ये उदाहरण घेतलं होतं वस्तूचं, त्याचं म्हणजे पेन। तर एखादा पेन तुम्हाला तयार करायचा आहे, तर तो पेन तयार करण्यासाठी त्याची कंपनी आपल्याला टाकावी लागेल। ते कंपनी त्यासाठी काय आवश्यक असते तर भूमी, जमिनीची आवश्यकता असते। तर त्या जमीन देणाऱ्या व्यक्तीला त्यापासून काय मिळते, जमीन भाडे मिळते। ठीक आहे। दुसरं असते श्रम। श्रम कोण देतात तर कामगार, मजदूरचे लोक असतात, ते श्रम प्रोव्हाइड करतात आणि त्याच्या मोबदल्यात त्यांना काय मिळते तर पगार मिळते। तिसरं म्हणजे भांडवल। ते कंपनी तयार करण्यासाठी पैशाची आवश्यकता असते, गुंतवणुकीची आवश्यकता असते। त्या गुंतवणूकदारांना त्यापासून काय मिळते तर व्याज मिळते। आणि चौथं असते उद्योजकता, एंटरप्रेन्योरशिप। त्या उद्योजकांना काय मिळते त्यातून तर त्यातून त्यांना मिळतो नफा, आणि यालाच आपण म्हणतो घटक उत्पन्न, फॅक्टर इन्कम। नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आहे बिगर घटक उत्पन्न, नॉन फॅक्टर इन्कम। इथे तुम्ही नावातच इथे बघू शकता उत्पन्न झालेलं आहे, पण कशाचं तर बिगर घटक म्हणजे घटकांशिवाय झालेलं उत्पन्न म्हणजे इन्कम आहे, पण नॉन फॅक्टर। फॅक्टर व्यतिरिक्त काही लोकांचं इन्कम येथे होते, तर ते आपण येथे या पॉईंटमध्ये बघणार आहे। जसं उत्पन्न आहे, उत्पादक म्हणजे वस्तू तयार करण्याच्या कामात किंवा उत्पादनशील म्हणजे एंटरप्रेन्योरशिप यांच्या कामात सहभागी न होता जे उत्पन्न त्या लोकांना मिळते, ज्या घटकांना मिळते, त्यांना आपण काय म्हणतो बिगर घटक उत्पन्न। या प्रकारच्या उत्पन्नात काय काय असतं तर देणग्या असतात, बक्षिसं असतात, बेरोजगारी भत्ते जे असतात यांचा समावेश येथे होतो। आणि या प्रकारच्या उत्पन्नाला आपण काय म्हणतो हस्तांतरण उत्पन्न असं म्हणतो। त्यालाच काय म्हटलं जाते ट्रान्सफर इन्कम। म्हणजे याच्यात सहभागी न होता, उत्पादनाच्या कामात सहभागी न होता सुद्धा येथे बक्षीस, देणग्या आणि बेरोजगारी भत्त्याच्या स्वरूपात त्यांना मोबदला देण्यात आलेला आहे, त्यांचं उत्पन्न झालेलं आहे, म्हणून याचं नाव काय तर बिगर घटक उत्पन्न। तर मला सांगा की हे जे बिगर घटक उत्पन्न आहे, नॉन फॅक्टर इन्कम म्हणजे नॅशनल इन्कममध्ये याचं काउंट होईल का, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात याचं उत्पन्न विचारात घेतले जाईल का तर नाही। बिगर घटक उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्न मोजताना होत नाही। ठीक आहे। तर हा पॉईंट इथे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की राष्ट्रीय उत्पन्न मोजताना बिगर घटक उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्न मोजताना त्यामध्ये होत नाही। आता तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आपण इथे बघणार आहे तो आहे अर्थव्यवहारांचा वर्तुळाकार प्रवाह। त्यालाच म्हटलं जातं सर्क्युलर फ्लो ऑफ इकॉनॉमीज। हे एकदम सोपं आहे। नेमकं काय तर बघूया की एखाद्या वस्तू किंवा सेवांचं जेव्हा उत्पादन होतं तर ते उत्पादन घेण्यासाठी जे आवश्यक 4 घटक असतात, आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलंय, भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजकता। यांना काय मिळते उत्पन्न मिळते, आणि यांना उत्पन्न मिळाल्यानंतर इथून त्या पैशाचा जो आहे, त्या अर्थाचा जो आहे, अर्थ म्हणजे पैसा, त्या पैशाचा व्यवहारांच्या स्वरूपामध्ये एक वर्तुळाकार प्रवाह सुरू होतो। म्हणजे जसं एखाद्या कंपनीत काम करणारे जे कामगार आहेत त्यांना काय मिळतो पगार मिळतो, बरोबर आहे। त्या पगारातून ते त्यांचा घर खर्च करतील, चैनीच्या वस्तू घेतील, कोणी मोटरसायकल घेईल, कोणी TV घेईल, तर तो पैसा काय करतात, पगाराचा पैसा ते अर्थव्यवस्थेमध्ये परत टाकतील। आणि जसं एखाद्याने मोटरसायकल घेतली तर त्या मोटरसायकल बनवणाऱ्या कंपनीचा फायदा होईल, आणि तो फायदा त्या घटकाच्या माध्यमातून परत कामगारापर्यंत पोहोचेल। पण यामध्ये कसं आहे की 4ही घटक जे आहेत असं हे अर्थव्यवस्थेमध्ये एक फ्लो पैशांचा तयार करतात, त्यातून परत रोजगार निर्मिती होते आणि तो पैसा एक वर्तुळाकार प्रवाह जो आहे तो असा याचा सुरू राहतो। ठीक आहे। हे बघितलं, कामगारांना पैसा, मग घर खर्च, मग कंपनीचा फायदा, परत तो कामगारांकडे, सोबत इतर घटक जे असतात जसं ज्यांनी भांडवल लावलंच त्यांना व्याज मिळते, जे उद्योजक असतात त्यांना त्यातून नफा मिळतो, ज्यांची जमीन असते त्यांना भाडे मिळते। असा हा जो प्रवाह, सर्क्युलर प्रवाह जो आहे तो सुरू राहतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे स्थूल उत्पन्न आणि निव्वळ उत्पन्न।